आज आपण पाहणार आहोत ग्लुटियल रिजन. तर ग्लुटियल रिजन जे आहे ते आपला लोअर लिमचा पोस्टेरियर ॲस्पेक्टमध्ये सगळ्यात मोठा पार्ट आहे. ग्लुटियल रिजनला जर कन्सिडर केलं आपण तर ग्लुटियल रिजन जो आहे तो आपल्या थायच्या वरच्या बाजूला असतो. इलियाक क्रेस्टपासून सुरू होतो. इलियाक क्रेस्ट कुठं आहे? इलियाक क्रेस्ट आहे या बाजूला. हा जो भाग आहे जो आपला हाडाचा ब्लेडसारखा जो पोर्शन असतो जो कमरेच्या ठिकाणी लागतो तो आहे इलियाक क्रेस्ट. आता नॉर्मली आपण जेव्हा ही स्किन कट करतो तेव्हा नॉर्मली सेक्शन्स कसा आहे तो असतो आपला नॉर्मली सेक्शन दोन्ही ग्लुटियस मसल जे आहेत त्या दोघांच्या मधून असा हा सेक्शन असतो. तर तुम्ही कनिंगहॅममध्ये याचा सेक्शन पाहू शकता. नॉर्मली आपली ग्लुटियस मॅक्झिमस मसल जे आहे ग्लुटियस मॅक्झिमस मसलचं जर ओरिजिन पाहिलं आणि ते जर आपण BDSमध्ये पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्लुटियस मॅक्झिमस मसल जे आहे ते ओरिजिन होते आपल्या इलिया क्रेस्टच्या बॉर्डरपासून. त्यांनी म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे? सेगमेंट ऑफ इलिया क्रेस्ट, डॉर्सल सेगमेंट ऑफ द इलिया क्रेस्ट. पुढे काय सांगितलं? पोस्टेरियर ग्लुटियल लाईन. ठीक आहे, पोस्टेरियर ग्लुटियल लाईन. पुढे काय सांगितलं आहे? आता पोस्टेरियर ग्लुटियल लाईन म्हणजे कुठं असतं? तर इलियमवरच डॉर्सम सेगमेंट ऑफ द इलियम वर काय आहे? दोन लाईन आहेत, एक अँटेरियर ग्लुटियल लाईन, एक पोस्टेरियर ग्लुटियल लाईन. ठीक आहे, ते आपण तुम्ही ॲक्च्युली नॉर्मली जर तुम्ही इलियमचं जर बोन पाहिला तर बोनवर तुम्हाला दिसेल डॉर्समवर. ठीक आहे, पुढे मग ॲपोन्युरोसिस ऑफ इरेक्टर स्पायने. तर ह्या बॅक रिजनवर या ठिकाणी काय आहे? इरेक्टर स्पायने मसल आहे जी आपल्या स्पाईनला इरेक्ट ठेवण्याचं काम करते. पुढे काय सांगितलं आहे? डॉर्सल सरफेस ऑफ द लोअर पार्ट ऑफ द सॅक्रम. ठीक आहे, सॅक्रम या ठिकाणी पाहू शकता. आपली ग्लुटियस मसल कुठे आहे? तर इथं आहे. तर ग्लुटियस मसल जे आहे ती इलिया क्रेस्टला पण अटॅच आहे. पुढे आपल्या डॉर्सल सरफेस ऑफ द पार्ट ऑफ द सॅक्रमला अटॅच आहे. आणि पुन्हा जर बघितलं तर पुढे काय म्हटलेलं आहे? पुढे म्हटलं सॅक्रोट्युबरस लिगामेंट. सॅक्रोट्युबरस लिगामेंट बाळांनो हे आहे. ठीक आहे, या ठिकाणी पोस्टेरियर सॅक्रोट्युबरस लिगामेंट डिस्प्लेवर दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे, पुढे काय सांगितलं? फेशिया कवरिंग द ग्लुटियस मीडियस. कळलं का? आता ग्लुटियस मीडियस मसल जे आहे या जर नॉर्मली पाहिलं तर हे जर कर्सर दिसत असेल तर या ठिकाणी ग्लुटियस मीडियस मसल असते. ग्लुटियस मॅक्झिमसच्या जस्ट वर ही बघा ग्लुटियस मीडियस मसल, ती पाहणार आहोत आपण थोड्या वेळात पुढे. तो ग्लुटियस सरफेसचा काही जो फेशी आहे तिला कवरिंग करणारा त्या ठिकाणी पण आपल्या ग्लुटियस मॅक्झिमस मसलची ओरिजिन आहे. आणि इन्सर्ट कुठं होते? तर आता एक युनिक इंटरेस्टिंग पॉईंट जर पाहायचा म्हटलं तर ग्लुटियस मॅक्झिमस आता सुरू होते या भागावरून आणि ग्लुटियस मॅक्झिमस आपण तिला निळं करू. हे बघा ग्लुटियस मॅक्झिमसचे जे इन्सर्शन आहेत दोन ठिकाणी आहेत. आता नॉर्मली या डायग्राममध्ये थोडंसं इन्सर्शन कमी जास्त दाखवले जात आहेत, पण तुम्ही जर बघितलं ग्लुटियस मॅक्झिमसचं जर अप्पर पार्ट जर बघितला तर तो कुठं इन्सर्ट व्हायला लागला आहे? ॲक्च्युली डीप फायबर्स ऑफ लोअर पार्ट ऑफ द मसल्स आर इन्सर्टेड इन टू द ग्लुटियल ट्युब्रोसिटी अँड ग्रेटर पार्ट ऑफ द मसल इज इन्सर्टेड ऑन द इलियोटिबल ट्रॅक 3/4. आता या डायग्राममध्ये अप्पर पार्ट जो आहे तो इन्सर्ट होत आहे इलियोटिबल ट्रॅकमध्ये. आता इलियोटिबल ट्रॅक कोणता आहे? तर ही आहे टेन्सर फेशिया लाटा मसल आणि टेन्सर फेशिया लाटाच्या खालीच तिचं कंटिन्युएशन काय झालेलं आहे? इलियोटिबल ट्रॅकमध्ये, जो आपल्या खाली जाऊन कुठं व्हायला लागला आहे? टीबियावर इन्सर्ट व्हायला लागला. ठीक आहे, लॅटरल कॉन्डल ऑफ द टीबिया. पुढे आता हे इलियोटिबल ट्रॅकला आपली ग्लुटियस मसल कंटिन्यू होते. ठीक आहे, ही आहे ग्लुटियस मॅक्झिमस मसल. तिचं जर अप्पर पार्ट जर बघितला ॲक्च्युली BDCमध्ये काय सांगितलं आहे? 3/4 पार्ट ऑफ द ग्लुटियस मॅक्झिमस विल कंटिन्यू विथ द इलियोटिबल ट्रॅक आणि जो लोअर पोर्शन आहे 1/4 पोर्शन तो जो आहे तो इन्सर्ट होतो आपल्या ग्लुटियल ट्युब्रोसिटीवर. आता ग्लुटियल ट्युब्रोसिटी कुठे आहे? तुम्ही जर तुमचा फीमर बोन पाहिला तर त्या ठिकाणी ग्लुटियल ट्युब्रोसिटी आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो. या ठिकाणी दिसेल का? या ठिकाणी नाही दिसणार, या बोनमध्ये नाही दिसणार. ठीक आहे, नंतर आपण पाहावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, ग्लुटियल ट्युब्रोसिटी. पुढे जर पाहिलं ग्लुटियस मीडियस मसल. आता आपण काय करू? ग्लुटियस मॅक्झिमसला हाईड करू. ग्लुटियस मॅक्झिमस हाईड केल्यानंतर अजून एक फॅन शेप्ड मसल भेटते. फॅन शेप्ड म्हणजे काय? पंखासारखी आहे, पंख्याच्या फॅनसारखी आहे, त्याच्यामुळं ही फॅन शेप्ड मसल आहे ग्लुटियस मीडियस. आता ग्लुटियस मीडियसचं जर मी इन्सर्शन जर पाहिलं तर ते म्हणतात अँटेरियर ग्लुटियल लाईन अँड पोस्टेरियर ग्लुटियल लाईन. या ठिकाणी तुम्ही जर कधी पाहिलं तर डॉर्सम ऑफ द इलियमवर दोन लाईन आहेत, अँटेरियर ग्लुटियल लाईन आणि पोस्टेरियर ग्लुटियल लाईन. तर ह्या पोस्टेरियर आणि अँटेरियर ग्लुटियल लाईनच्या दोन्हीच्या मध्ये आपल्या ग्लुटियस मीडियसचं ओरिजिन आहे. आणि इन्सर्शन कुठं आहे? तर ग्रेटर ट्रॉकॅन्टर ऑफ द फीमर. कळलं का? ग्रेटर ट्रॉकॅन्टर ऑफ द फीमर. आता नॉर्मली
हेड ऑफ द फिमर या ठिकाणी असणार आहे आणि ट्रॉकँटर या ठिकाणी असणार आहे, ग्रेटर ट्रॉकँटर ऑफ द फिमर या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा ग्लुटियस मिडियमसचं इन्सर्शन कुठं आहे, ग्रेटर ट्रॉकँटर ऑफ द फिमर या ठिकाणी डायग्राममध्ये व्हेरियस अँगलमध्ये पाहू शकतो आपण. ठीक आहे. पुढे अजून काय सांगितलं आहे, द रीच रन्स डाऊनवर्ड अँड फॉरवर्ड. ठीक आहे. तुम्ही जे ॲक्च्युली जर तुम्ही बोन पाहिला तर त्या ठिकाणी तुम्हाला हे दिसेल. पुढे ग्लुटियस मीडियस. आता ग्लुटियस मीडियस आपण या ठिकाणी पाहू, या ठिकाणी पाहू. ॲक्च्युली इकडेही पाहू शकतो आपण ग्लुटियस मीडियस, पण ठीक आहे आपण एक ग्लुटियस मॅक्झिमस मसल त्या ठिकाणी जशाच तसे आणू. आपण या बाजूला पाहू ग्लुटियस मिनिमस मसल. आता ग्लुटियस मिनिमस पाहायच्या अगोदर तुम्ही एक पहा की आपण सगळ्यात पहिलं ग्लुटियस मॅक्झिमस मसल रिमूव्ह केली होती आणि ग्लुटियस मॅक्झिमसच्या तिथं एक नर्व स्ट्रक्चर येत होतं, नर्व सारखं स्ट्रक्चर येत होतं. ते कुठून येत होतं, सिॲटिक नॉचमधून. ठीक आहे. सिॲटिक नॉचमधून. सिॲटिक नॉच कुठे आहे बाळांनो, या ठिकाणी. ठीक आहे. ही आहे सिॲटिक नॉच म्हणजेच ग्रेटर सिॲटिक नॉच. अजून एक लेझर सिॲटिक नॉच आपली या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी लेझर सिॲटिक नॉच, या ठिकाणी ग्रेटर सिॲटिक नॉच, या ठिकाणी लेझर सिॲटिक नॉच. मग या ग्रेटर सिॲटिक नॉचमधून आपल्या या वरच्या मसल ज्या आहेत ग्लुटियस मॅक्झिमस, ग्लुटियस मीडियस आणि खालची जी आहे आपली मिनिमस, यांना ब्लड सप्लाय, यांना नर्व सप्लाय, यांना व्हेन्स लागतील का नाही. तर तुम्ही जर नीट पाहिलं तर या ठिकाणाहून पहा आपल्या ग्रेटर सिॲटिक नॉचमधून 2 व्हेन आणि आर्टरी निघते. ही आहे सुपिरियर ग्लुटियल आर्टरी आणि ॲक्च्युली ही सुपिरियर ग्लुटियल व्हेन आहे आणि रेड कलरमध्ये जे आहे ही सुपिरियर ग्लुटियल आर्टरी आहे. त्याच्या 2 ब्रँचेस आहेत. ब्रँचेस एवढ्या महत्त्वाचे नाहीत, पण सुपिरियर ग्लुटियल आर्टरी जर बघितली निळ्या कलरमध्ये आता या ठिकाणी दिसते, तर ही आहे सुपिरियर ग्लुटियल आर्टरी. अजून आहे पुढे तुम्हाला भेटणार आहे इन्फिरियर ग्लुटियल आर्टरी. ठीक आहे. आणि इन्फिरियर ग्लुटियल व्हेन ते पुढे पाहू. आता पाहू आपण सुपिरियर ग्लुटियल नर्व कोणती. आता ह्या मसल्स आहेत म्हणजे यांचा नर्व सप्लाय पण असणार आहे. ही आहे सुपिरियर ग्लुटियल नर्व. ठीक आहे. हे बघा तुमच्या इलियमच्या लेझर सिॲटिक नॉचमधून ही पुढे येते, कळालं का. सॉरी ग्रेटर सिॲटिक नॉचमधून पुढे येते म्हणजे मागच्या साईडला येते. ठीक आहे. आता ह्या ग्रेटर सिॲटिक नॉचच्या मागून येते ना ते, तर ते पहा. आता ही जी आहे ना आपली ही मसल जी आहे ही आहे ग्लुटियस मिनिमस आणि ह्या ग्लुटियस मिनिमसचं जो ओरिजिन पाहिलं तुम्ही तर आपण एकदा BDCमध्ये पाहू. ठीक आहे. कन्फर्म करू. काय म्हणत आहे, ग्लुटियल सरफेस ऑफ द इलियम बिटवीन द अँटेरियर अँड इन्फेरियर ग्लुटियल लाईन. आता तुम्ही जर पाहिलं तर ग्लुटियस मीडियस मसलचं पण ओरिजिन काय होतं की अँटेरियर ग्लुटियल लाईन पोस्टेरियर ग्लुटियल लाईनच्या मध्ये, आणि सेम आपल्या ग्लुटियस मिनिमसचं मसलचं ओरिजिनसुद्धा अँटेरियर अँड पोस्टेरियर ग्लुटियल लाईनच्या मध्ये आहे. ठीक आहे. पुढे दुसरी गोष्ट म्हणजे इन्सर्शन कुठं आहे. तर इन्सर्शन जर तुम्ही पाहिलं तर आता ही जर मसल व्यवस्थित जर पाहिली तुम्ही तर कुठं व्हायला लागले बघा बरं, ग्रेटर ट्रॉकँटरवरच व्हायला लागले. ठीक आहे. आपण इलियोट्युबल ट्रॅक रिमूव्ह करू. ठीक आहे. टेन्सर फेशियल आटा मसल रिमूव्ह करू. या ठिकाणी टेन्सर फेशियल आटा मसल रिमूव्ह केल्यानंतर बघा ग्रेटर ट्रॉकँटरवरच व्हायला की नाही इन्सर्शन. तर या ठिकाणी काय म्हणतात, इन टू द ग्रेटर ट्रॉकँटर ऑफ द फीमर ऑन द रीच ऑफ ऑन अँटेरियर सरफेस. ठीक आहे. पुढे जर पाहिलं तर बाळांनो आता तुम्ही जर नीट पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला एक मोठी नर्व दिसते. मोठी नर्व कोणती दिसते रे बाळांनो, तर ही आहे. हिचं नाव काय आहे, सिॲटिक नर्व. ठीक आहे. जे आपल्या पूर्ण पायाला सप्लाय करण्याचं काम करते. पण तुम्ही एक पाहिलं का, ही जी आहे ग्रेटर सिॲटिक नॉचमधून तर निघते, परंतु हे काय तिच्यावर तर एक मसल दिसायला लागली. ही मसल कोणती आहे, तर ही मसल आहे पायरिफॉर्मिस. आणि ह्या पायरिफॉर्मिस काय करते, त्या सिॲटिक नॉचवर पाय देऊन, सिॲटिक नर्ववर पाय देऊन काय केलेलं, तिला खालून जागा दिलेली जायला. जर नीट पाहिलं तर खालून जागा दिलेली जायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर ही पायरिफॉर्मिस मसल बघा तिच्या पोटाखालून गेलेली आहे आणि खालच्या ज्या 3 मसल्स आहेत, 3 नाही ॲक्च्युली तिथे 4 मसल्स आहेत. जेमिलस मसल, जेमिलस सुपेरियर मसल, त्याच्यानंतर जेमिलस इन्फेरियर मसल, त्या दोघींच्या मध्ये ऑप्च्युरेटर इन्फेरियर आपलं ऑप्च्युरेटर इंटरनस मसल आहे. आणि त्याच्यानंतर खाली एक चौकोनाकार मसल आहे, तिचं नाव आहे क्वाड्रॅटस फिमोरिस. पण तुम्ही लक्षात ठेवा क्वाड्रॅटस फिमोरिस आणि क्वाड्रिसेप फेमोरिसमध्ये लोचा होऊ शकतो. क्वाड्रॅटस फिमोरिस ही ग्लुटियल रिजनमध्ये आहे आणि क्वाड्रिसेप फिमोरिस जर तुम्हाला पाहायचं म्हणलं तर या डायग्राममध्ये या ठिकाणी ये देखो रेक्टस फिमोरिस आहे. या ठिकाणी जे 4 टेंडॉन येऊन बसतात, वास्टस मिडियालिस, वास्टस लॅटरलिस, वास्टस इंटरमिडियस आणि आपली रेक्टस फिमोरिस, हे जे 4 टेंडॉन आहेत, हे जे 4 टेंडॉन आहेत हे सगळे आपले क्वाड्रिसेप फिमोरिस मसलचे पार्ट आहेत. ठीक आहे. अजून एक मसल आहे आपल्याला, तुम्हाला माहीत असेल तर बायसेप फिमोरिस. ठीक आहे. ठीक आहे. बायसेप फिमोरिस सेमी टेंडनस आहे. हा बायसेप फिमोरिस असतो.
बायसेप फिमोरिस, कळलं का? फिमोरसचा बायसेप मसल, ठीक आहे, कारण की तो फ्लेक्स करतो. ते नंतर पाहू आपण, आता ग्लुटेल रिजनवरच फोकस करू, ठीक आहे. ग्लुटेल रिजनवर जर पाहिलं तुम्ही तर हे बघा, आपण जर पायरिफॉर्मिस मसलचं ओरिजिन बघितलं तर पायरिफॉर्मिस मसलचं ओरिजिन बघितलं तर कुठून येतं आहे बरं? तर ते पार्ट सॅक्रमच्या तिथून येतो आहे. तर तुम्ही पहा काय म्हणले, पायरिफॉर्मिस पेल्विक सरफेस ऑफ द मिडल 3 पीसेस ऑफ द सॅक्रम. सॅक्रमचे 3 प्रेसेसपासून पायरिफॉर्मिस ओरिजिन होतं आहे. पुढे जर पाहिलं बाय द 3 डिजिटेशन्स. आता ह्या पायरिफॉर्मिसचे 3 डिजिटेशन्स आहेत, हे लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा डायसेक्शन करताल ना, आणि जेव्हा या ठिकाणाहून तुम्ही कट कराल ना मसल, त्यानंतर तुम्ही पाहाल की ह्या पायरिफॉर्मिसचे 3 असे डिजिटेशन्स आहेत, ठीक आहे. डिजिटेशन्स म्हणजे काय? 3 प्रकारचे तोंड आहेत, 3 प्रकारच्या दोऱ्या ओरिजिन झालेल्या आहेत, ठीक आहे. आणि पुढे जर बघितलं, अप्पर मार्जिन ऑफ द ग्रेटर सियाटिक नॉच. आता ही मसल जी आहे ना, ही ग्रेटर सियाटिक नॉच आहे या ठिकाणी, आणि तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी अप्पर मार्जिनला सुद्धा ही मसल ओरिजिन होते आहे. मग इन्सर्ट कुठं होते? ही होते आता ही मसल जर पाहिली तर सुरुवातीला अशी फॅन शेपड पसरलेली आणि पुढे पुढे असा गोल टेंडॉन तयार झालेला आहे, कळलं का? हा जो गोल टेंडॉन आहे त्यालाच काय म्हणले, राऊंडेड टेंडॉन. एवढं काही महत्त्वाचं नाही, राऊंडेड टेंडॉन आहे तो. आणि तो कुठे इन्सर्ट होतोय बरं बाळांनो? तर तो होतोय ग्रेटर ट्रॉकॅन्टरच्या ॲपेक्सला, एकदम टोकाला बघा, हे बघा, ग्रेटर ट्रॉकॅन्टरचा ॲपेक्स आहे तो, आणि त्या ठिकाणी इन्सर्ट होतं आहे, ठीक आहे. पुढे जर पाहिलं तर आपल्याला, मी तुम्हाला काय म्हटलं की सियाटिक नर्वच्या खाली 3 म्हणजे 4 मसल्स आहेत. तर त्या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही, या ठिकाणी अजून एक मसल दिसते. हिचं नाव काय आहे? हिचं नाव आहे सुपेरियर जेमिलस मसल. आणि ही सुपेरियर जेमिलस मसल तिच्या खाली काय आहे बरं? त्याच्या खाली तुम्हाला वाटेल इन्फेरियर जेमिलस आहे, पण नाही आहे. इन्फेरियर जेमिलस खाली आहे, एकदम त्याच्या थोडंसं अजून खाली, तिचं नाव आहे इन्फेरियर जेमिलस. आणि ह्या दोघींच्या मध्ये अजून एक मसल आहे, तिचं नाव काय आहे? तिचं नाव आहे ऑब्च्युरेटर इंटर्नस. हे बघा, ऑब्च्युरेटर इंटर्नस. आता तुम्ही जर बघितलं, ही जी आहे सुपेरियर जेमिलस, हिचं ओरिजिन काय आहे? अप्पर पार्ट ऑफ लेजर सियाटिक नॉच. ग्रेटर सियाटिक नॉच नाही, लेजर सियाटिक नॉच. कुठं असणार आहे? या ठिकाणी असणार आहे. एकदा तुम्हाला दाखवतो. ही आहे ग्रेटर सियाटिक नॉच, पण या ठिकाणी एक छोटीशी लेजर सियाटिक नॉच असते. तुम्ही जर पेल्विसनी हिप बोन जर व्यवस्थित पाहिला तुम्हाला हे दिसून येईल, ठीक आहे. या ठिकाणी बघा, ही लेजर सियाटिक नॉच आहे. या ठिकाणी कुठंतरी इन्सर्शन आपलं ओरिजिन होतं आहे. कशाचं? आपल्या जेमिलस सुपेरियरचं. तुम्ही जर अजून पाहिलं जेमिलस इन्फेरियर, हिचं पण ओरिजिन जर पाहिलं तर लोअर पार्ट ऑफ द लेजर सियाटिक नॉच. लेजर सियाटिक नॉचवरून 2 मसल्स आहेत. जेमिलस सुपेरियर कुठं होणार आहे? लेजर सियाटिक नॉचच्या अप्पर पोर्शनवरून, आणि लोअर पोर्शनवरून काय होणार आहे? आपली जेमिलस इन्फेरियर ओरिजिन होणार आहे. पण ह्या दोन्ही बी मसल कुठं जातात? तर त्या मसल्स ज्या आहेत ना, त्यांचं इन्सर्शन कुठं आहे? इन्सर्शन पाहायचं असेल तर हे बघा, या ठिकाणी. जर ह्या दोन्ही मसल्स आहेत ना, आपल्या ऑब्च्युरेटर इंटर्नसच्या टेंडॉनसोबत कंटिन्यू होतात, आणि कंटिन्यू होऊन कुठं इन्सर्ट होतात? तर त्या इन्सर्ट होतात ग्रेटर ट्रॉकॅन्टरवर. आपल्याला माहिती आहे हे जेवढ्या मसल्स आहेत ना, सगळ्या ग्रेटर ट्रॉकॅन्टरवर जायला लागल्यात. 1-2 मसल सोडल्या, जसं ग्लुटियस मॅक्झिमस. तर ती जास्त काही ती गेलीच नाही ग्रेटर ट्रॉकॅन्टरवर, ठीक आहे. पण बाकीच्या जेवढ्या मसल पाहिल्या तुम्ही, ग्रेटर ट्रॉकॅन्टरवर जाणाऱ्या मसल्स आहेत, ठीक आहे. पुढे मग बघितलं आपण, आता बघू ऑब्च्युरेटर इंटर्नस. आता तुम्हाला काय म्हटलं मी की जेमिलस सुपेरियर, जेमिलस इन्फेरियर जर बघितली तर सगळ्या मसल्स आहेत ना, त्या ओरिजिन कुठून व्हायला? लेजर सियाटिक नॉचपासून. पण तुमचा घोळ होऊ शकतो. ऑब्च्युरेटर इंटर्नस लेजर सियाटिक नॉचपासून ओरिजिन होत नाही. तुम्ही जर नीट पाहिलं ह्या मसलला, तर ही मसल एक साधीसुधी मसल नाही आहे, ही 90 डिग्री टर्न घेणारी मसल आहे. हे बघा, या ग्रेटर सियाटिक नॉचच्या तिथून अचानक 90 डिग्रीमध्ये ही मसल टर्न झाली, या ठिकाणी मसल टर्न झाली, आणि कुठे इन्सर्ट झालेली? ही तर पेल्विसचं सरफेस आहे, इस्चियम आहे, इस्चियम, कळलं का? आणि इस्चियमचे जे ऑब्च्युरेटर फोरामेन आहे, ऑब्च्युरेटर फोरामेनला पूर्णपणे कव्हर केलेलं आहे या ठिकाणी, ठीक आहे. पुन्हा काय म्हटलेलं आहे? ऑब्च्युरेटर इंटर्नसच्या काय म्हणलं? पेल्विक सरफेस ऑफ द ऑब्च्युरेटर मेम्ब्रेन. ऑब्च्युरेटर मेम्ब्रेनच्या पूर्ण पेल्विक सरफेसला कव्हर केलेलं आहे. पेल्विक सरफेस ऑफ द बॉडी ऑफ द इस्चियम, कळलं का? आता इस्चियम बोन कोणता असतंय? आपण ज्या ठिकाणी बसल्यावर आपला जो बोन जमिनीला टेकतो तो इस्चियम असतो, म्हणजेच हा बोन असतो, ठीक आहे. तर इस्चियम वर अटॅच होते, आपलं ओरिजिन होते. प्लस अजून काय? इस्चियल ट्युब्रोसिटी. आपण बसल्यानंतर एक हार्ड पार्ट लागतो बाळांनो, इस्चियल ट्युब्रोसिटी खालून असते ती, ठीक आहे. आपल्या इस्चियमच्या खालून असते, ठीक आहे. आणि इस्चिओ प्युबिक रॅम आहे, म्हणजे प्युबिस बोन आणि इस्चियम जिथे अटॅच होतं, ठीक आहे. म्हणजे ठीक आहे, या ठिकाणी, ठीक आहे, या ठिकाणी कुठेतरी असणार आहे ते, ठीक आहे. पुढे काय म्हटलं आहे? इलियम बिलो द पेल्विक ब्रीम, ऑब्च्युरेटर फेशिया, ठीक आहे. हे सगळे स्ट्रक्चर पाहू. पुढे काय म्हटलं आहे? ती इन्सर्ट कुठं होते? हे बघा, ही ओरिजिन इथून व्हायला लागली,
पुन्हा लेझर सियाटिक नॉचमधून 90 डिग्री टर्न व्हायला लागली, 90 डिग्री टर्न, आणि 90 डिग्री टर्न होऊन इन्सर्ट कुठं व्हायला लागली, ह्या दोन्ही टेंडॉन जेमिलस सुपेरियर आणि जेमिलस इन्फेरियर ह्या दोघांच्या टेंडॉनला घेऊन इन्सर्ट व्हायला लागली ग्रेटर ट्रॉकॅन्टरवर. लक्षात ठेवा. पुढे जर बघितलं आपण तर आता बघू आपली मसल आहे क्वाड्रॅटस फिमोरिस. क्वाड्रँगल चौकोन, क्वाड्रॅटस फिमोरिस मसल चौकोनाकार मसल. ठीक आहे. आपण जर ह्या मसलला रिमूव्ह केलं, कुणाला, जेमिलस इन्फेरियर मसलला, तर ही चौकोनाकार मसल दिसते तुम्हाला. सियाटिक नर्व तिच्या वरून जाते. ठीक आहे. आता फेड करतो मी. ठीक आहे. सियाटिक नर्व जे आहे ना, ह्या जेमिलस सुपेरियर, जेमिलस इन्फेरियर, आपलं जेमिलस इन्फेरियर ऑब्च्युरेटर इंटरनस आणि ही क्वाड्रॅटस फिमोरिस मसल ह्या सगळ्यांच्या वरून जाते, पण पायरिफॉर्मिसच्या खालून जाते. तुम्हाला मी म्हटलं होतं सुपेरियर ग्लुटियल आर्टरी आणि सुपेरियर ग्लुटियल नर्व, सुपेरियर ग्लुटियल व्हेन, असे 3 स्ट्रक्चर दाखवले. पण आता या ठिकाणी तुम्हाला काय म्हटलं मी, इन्फेरियर ग्लुटियल आर्टरी पण आहे, इन्फेरियर ग्लुटियल व्हेन पण आहे, इन्फेरियर ग्लुटियल नर्व पण आहे. तुम्हाला पाहायचं असेल तर ही पाहू शकता. ही जी आहे इन्फेरियर ग्लुटियल, अच्छा इन्फेरियर नकल आहे ती. ठीक आहे. तर इन्फेरियर ग्लुटियल व्हेन असणारच आहे. हे बघा ही आहे, हां, इन्फेरियर ग्लुटियल व्हेन. ठीक आहे. आपलं नर्व तुम्ही जर पाहिलं तर ही इन्फेरियर ग्लुटियल नर्व, आणि सुपेरियर ग्लुटियल कोणती होती, ही होती. ठीक आहे. ही होती. ठीक आहे. तसंच इन्फेरियर ग्लुटियल आर्टरी पण असणार आहे आणि इन्फेरियर ग्लुटियल व्हेन पण असणार आहे की नाही. जसं सुपेरियर नाव दिलं आहे तसं इन्फेरियर पण असणार आहे. हे बघा ही आहे अच्छा सॉरी, ही सुपेरियर ग्लुटियल आहे का. ठीक आहे. या ठिकाणी असणार आहे ही आहे इन्फेरियर ग्लुटियल व्हेन. ठीक आहे. त्याच्या बाजूला जी रेड कलरची आहे ती इन्फेरियर ग्लुटियल आर्टरी. ठीक आहे. एक आर्टरी आणि एक व्हेन जी खालच्या बाजूला जाते ती इन्फेरियर ग्लुटियल. ठीक आहे. आणि व्हेन्स आपलं तुम्ही जर नर्व बघितली तर ही आहे आपली. ठीक आहे. इन्फेरियर ग्लुटियल नर्व. ठीक आहे. चालतं आहे. आता तुम्हाला सांगायचं होतं, मी तुम्हाला सांगत होतो क्वाड्रॅटस फिमोरिसबद्दल. आता क्वाड्रॅटस फिमोरिस कुठून सुरुवात व्हायला लागली बरं. क्वाड्रॅटस फिमोरिस मसलची सुरुवात व्हायला लागली कुठून. क्वाड्रॅटस फिमोरिसची मसलची सुरुवात व्हायली अप्पर पार्ट ऑफ द आउटर बॉर्डर ऑफ द इस्चियल ट्युबरॉसिटी. ठीक आहे. या ठिकाणी इस्चियम बोन आहे. हे बघा इस्चियल बोन आहे. इस्चियम बोनच्या इथं काय आहे, इथं काय आहे आपली ट्युबरॉसिटी. कोणती ट्युबरॉसिटी ती आहे इस्चियल ट्युबरॉसिटी. तिथून तिचं ओरिजिन व्हायला लागलं. कुठं इन्सर्ट व्हायला लागली, क्वाड्रॅट ट्युबरकल अँड द एरिया बिलो इट. कळलं का. हे जे आहे ना ग्रेटर ट्रॉकॅन्टरच्या तिथं क्वाड्रॅट ट्युबरकल आहे बरं का. तुम्ही जर फिमर बोट नीट बघितलात त्या ठिकाणी क्वाड्रॅट ट्युबरकल भेटेल आणि त्या क्वाड्रॅट ट्युबरकलवर आपली मसल इन्सर्ट होत आहे. लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपल्या मसल्स आपल्या पाहिलेल्या आहेत. ठीक आहे. या ठिकाणी आपण व्हिडिओ स्टॉप करू.